नमस्कार. भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये याबद्दल माहिती पाहत असताना मागील तासिकेला आपण या भारतीय अर्थव्यवस्थेची जी मूलभूत वैशिष्ट्ये आहे त्यामध्ये दरडोई उत्पन्न कमी, 2 आर्थिक विषमतेत वाढ आणि 3 प्राथमिक वस्तूंचेच उत्पादन या 3 पॉईंटच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था या ठिकाणी आपण समजून घेतलेली होती. आजच्या तासिकेला पुढील पॉईंट्स किंवा भारतीय अर्थव्यवस्थेची पुढील वैशिष्ट्ये ज्यामध्ये नंबर 4 सांगितलेला आहे की लोकसंख्येचा वाढता दबाव. भारतीय अर्थव्यवस्थेवर जी आपल्या देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे या वाढत्या लोकसंख्येचा खूप मोठा एक दबाव या भारतीय अर्थव्यवस्थेवर निर्माण झालेला आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की जगामध्ये चीननंतर भारताची ही 2 क्रमांकाची जगामध्ये सर्वात मोठी लोकसंख्या आहे. जवळपास 135 कोटी जनता या ठिकाणी 135 कोटी जनतेचा जो भार आहे तो आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर असल्याचं आपल्याला माहिती आहे. भारतामध्ये जे लोकसंख्येचा वाढता दबाव आहे यामध्ये वाढ होण्याची काही प्रमुख कारणे आहेत. जसं आपण म्हणतो की पूर्वी जन्मदरसुद्धा जास्त होता आणि मृत्यूदरसुद्धा जास्त होता, त्यामुळे जो लोकसंख्या वाढीचा दर आहे हा स्थिर असल्यासारखा होता. परंतु कालांतराने वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक सुविधा झाल्या, प्रत्येक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती झाली, अनेक लोकांचा डॉक्टरकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, सामाजिक दृष्टिकोन बदलला आणि यामुळे या लोकसंख्या वाढीचे परिणाम आपल्या देशावर काय होऊ शकतात किंवा आपल्या कुटुंबावर किंवा समाजावर किंवा देशावर काय होऊ शकतात याची जाणीव लोकांना झाली. परंतु या भावनेमधून जो एक जन्मदर आहे, आरोग्यविषयक सुविधा वाढल्यानंतर मृत्यूदराचं प्रमाण कमी झालं, परंतु जन्मदर तो सतत वाढतच गेला. शेवटी मग संतती प्राप्ती करण्याची भूमिका असो किंवा आपल्या संपत्तीला वारसा मिळण्यासाठी पुत्रप्राप्ती असो, या विचारमंथनामधून सुद्धा आपल्या देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच गेली आणि जन्मदरापेक्षा मृत्यूदर कमी असल्याने देशाची लोकसंख्या सतत वाढत राहिली आणि याचा परिणाम आपल्या देशाच्या आर्थिक विकासावर झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर भारतीय अर्थव्यवस्थेचं 4थं वैशिष्ट्य आपण पाहिलं ते म्हणजे लोकसंख्येचा वाढता दबाव. 5वं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे की बेरोजगारीचे वाढते प्रमाण. दिवसेंदिवस आपल्या देशाची लोकसंख्या वाढत असल्याने या ठिकाणी जो श्रमाचा जो पुरवठा आहे या श्रमाच्या पुरवठ्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. परंतु जेव्हा आपल्याला माहिती आहे की पुरवठ्यामध्ये वाढ होते आणि मागणी कमी असते तेव्हा वस्तूची किंमत ही नेहमी कमी झालेली असते असं आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीने या ठिकाणी जो पुरवठा आहे हा श्रमाचा पुरवठा या ठिकाणी वाढलेला आहे, परंतु या लोकांच्या हाताला काम देण्याची व्यवस्था या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे सर्वांना रोजगार देणे या ठिकाणी शक्य झालेलं नाही आणि त्यामुळे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दिवसेंदिवस बेरोजगारीचं प्रमाण या ठिकाणी वाढत चाललेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचं जे 6वं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे ते म्हणजे भांडवलाची कमतरता. प्राध्यापक कोलिन क्लार्क यांच्या मते दरवर्षी जर देशाची लोकसंख्या 1% जर वाढत असेल तर वर्तमान जीवनस्तर कायम ठेवण्यासाठी 4% अतिरिक्त गुंतवणूक करावी लागते, तेव्हाच वर्तमान जीवनस्तर कायम राहतो असं प्राध्यापक कोलिन क्लार्क यांचं मत आहे. परंतु भारतात भांडवल निर्मितीचा दर अतिशय कमी असल्याने जे वर्तमान जीवनस्तर आहे ते टिकवून ठेवणे आपल्या देशामध्ये शक्य होऊन राहिलेलं नाही आहे. कारण देशाची लोकसंख्या जर 1% जर वाढत असेल तर त्याच्या 4 पटीनं भांडवल गुंतवणूक या देशामध्ये करावी लागते, तेव्हाच जे वर्तमान जीवनस्तर आहे हा टिकून राहत असतो असं प्राध्यापक क्लार्क यांचं मत आहे. परंतु भांडवलाची कमतरता असल्यामुळे भारतातील जे जीवनस्तर आहे हे कायम ठेवणे अशक्य झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे 7वं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ते म्हणजे निम्न दर्जाचे मानवी भांडवल. आता मानवी भांडवल म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे की स्वास्थ्य असेल, शिक्षण असेल, सामाजिक सुरक्षा असेल, सामाजिक सेवा असेल, समाज कल्याण असेल इत्यादी गोष्टींवर जो खर्च होतो याला मानवी भांडवल असं म्हणते. ज्यामधून मानवाचं किंवा मानवी आरोग्याची जोपासना या ठिकाणी केली जाते, समाजामध्ये एक सुजाण नागरिकाची निर्मिती होत असते. या गोष्टीच्या निर्मितीसाठी जे भांडवल गुंतवणूक केली जाते त्याला मानवी भांडवल असं म्हणतात. देशाचे मूल्यांकन जे संयुक्त राष्ट्रसंघ आहे या संयुक्त राष्ट्रसंघाने देशाचे मूल्यांकन मानवी विकास निर्देशकाच्या आधारे केलेले आहे.
आणि जर या मानवी विकास निर्देशकाच्या आधारे जर एक कुठल्याही देशाचं मूल्यांकन जर करायचं असेल आणि त्यामध्ये जर गुण प्राप्त करायचे जर असेल तर या ठिकाणचं जे मानवी भांडवल आहे या मानवी भांडवलामध्ये दिवसेंदिवस वाढ करण्याची नितांत गरज असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. परंतु भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे मानवी भांडवल आहे हे निम्न दर्जाचं असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर एक 8वा पॉईंट आपण या ठिकाणी पाहूया आणि उरलेले 4 ते 5 पॉईंट पुढील तासिकेला पाहू. त्यानंतर नंबर 8 भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ते म्हणजे निम्नस्तरीय तांत्रिक ज्ञान व प्रगती. आपल्या सर्वांना माहिती असेल की टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट यांचं किती परस्पर आणि सहसंबंध असतो. ज्या देशामध्ये टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो त्या देशाची एक प्रगती मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसून येते. परंतु भारतामध्ये जे श्रमिक आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये निरक्षर असल्यामुळे या ठिकाणी तांत्रिक ज्ञानाचा अभाव आपल्याला दिसून येतो. तांत्रिक ज्ञान व प्रगतीचा सहसंबंध असतो. भारतातील तांत्रिक ज्ञान अतिशय मागासलेलं आहे पूर्वी, परंतु आज तांत्रिक ज्ञान वाढीसाठी जे पर्याप्त भांडवलाची उपलब्धता असते, ज्या भांडवलाच्या निर्मितीमधून उपलब्धतेमधून आपण श्रमिकांचे प्रशिक्षण देऊन त्यांना आपण कुशल श्रमिक या ठिकाणी निर्माण करू शकतो. भांडवलाअभावी आधुनिक यंत्राचा वापर करणेसुद्धा अशक्य असते. परंतु आज आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्था ही अल्पविकसित किंवा विकसनशील असण्यामागचं जे कारण आहे, विकसित का बरं नाही, तर आपल्या देशामध्ये जे टेक्नॉलॉजी आहे आणि ही टेक्नॉलॉजी उभी करण्यासाठी ज्या भांडवलाची गरज आहे हे भांडवल पर्याप्त स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आपल्या देशामध्ये होत नसल्यामुळे जे टेक्नॉलॉजी आहे ही निम्नस्तरीय आहे आणि त्यामुळे आपल्या देशाचा विकास कुठेतरी विकसित देशांच्या तुलनेमध्ये कमी होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. धन्यवाद मित्रांनो. पुढील तासिकेला उर्वरित पॉईंटच्या माध्यमातून आपण भारतीय अर्थव्यवस्था समजून घेऊया. धन्यवाद.